आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा फडकावलेला आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेसोबत युती नको अशी टोकाची भूमिका घेत ठाण्यातील भाजपच्या सर्व मंडळ अध्यक्षांनी आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना साकडं देखील घातलं। ठाण्यामधील भाजपच्या सर्व मंडळ अध्यक्षांनी एकत्रित येत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांना एक पत्र पाठवलं। या पत्रातून त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केलेली असून ठाणे महापालिका तसंच आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यास स्पष्ट विरोध दर्शवलेला आहे। ठाण्यामध्ये भाजपची ताकद स्वतंत्रपणे लढण्याची आहे असा दावा या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये स्थानिक पातळीवरती कुरबुरी सुरू होत्या, मात्र आता थेट लेखी पत्र देऊन युतीला विरोध केल्यामुळे महायुतीमधील तणाव चव्हाट्यावरती आलेला आहे। या पत्रावर आता रवींद्र चव्हाण नेमकी काय भूमिका घेतात आणि भाजपचे वरिष्ठ नेतृत्व या नाराजीची दखल कशी घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या होम पिचवर भाजपने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीच्या गोटामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुडे। मनीष, यावेळेला खरं तर तुम्ही ठाण्यामध्ये आहात। ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र त्याच ठाण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते मात्र शिंदेंसोबत आणि शिवसेनेसोबत जाण्यास थेटपणे नकार घंटा वाजवत असल्याचं दिसतंय। रवींद्र चव्हाणांनाही त्या संदर्भातलं साकडं घालण्यात आल्याचं स्पष्ट होताना दिसतंय। अशी मुख्य कुठली कारणं आहेत ज्यामुळे भाजप आणि शिवसेना एकत्र राहण्यास ठाण्यामधली परिस्थिती जी आहे ती अनुकूल नाहीये, प्रतिकूल का होत चाललेली आहे? मनीष, सर आपण जर बघितलं तर मागील 7 वर्ष या 7 ते 9 वर्ष या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक जे आहेत ते बसलेले आहेत। त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष जे आहेत ते आपली ताकद वाढवताना बघायला मिळत आहे। बरोबर। प्रामुख्याने भाजप असेल, शिवसेना असेल, शिवसेनेकडे जरी अधिक संख्याबळ असलं तरी मात्र भाजपाकडे 24 संख्याबळ आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपाच्या वाटते की या ठिकाणी आपलं संख्याबळ वाढवणं आणि त्यासाठी भाजपाचे ते मंडळ अध्यक्ष आहेत ते 18 अध्यक्ष आहेत। त्या 18 अध्यक्षांनी एकत्र एक जिल्हा प्रमुखांना एक पत्र काल दिलं होतं। त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी बरोबर आहे मनीष, तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत यावेळेला पोहोचत नाहीये। मात्र एक महत्त्वाची बाब लक्षात येते की ज्या ठिकाणी स्वतः ठाणे हा शिंदेंचा गड मानला जातो, त्याच गडामध्ये मोठं आव्हान भाजप त्या ठिकाणी देणार का, सोबतीनं जाण्यास नकार का, या सर्व गोष्टींचा उहापोह हा वरिष्ठ पातळीवरती होणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।